ज्या व्यक्तीने दिल्लीत जाऊन दिव्यांग कायदा मंजूर केला, ज्या व्यक्तीने दिव्यांग मंत्रालयासाठी स्वतःचं सर्वस्व संपवून टाकलं, अशा व्यक्तीकडे लक्ष द्यायला तुम्हाला 6 दिवस लागतात. लाज वाटायला पाहिजे. कुठं आहे दिव्यांग मंत्रालय प्रमुख? त्यांच्या मतदारसंघात मी आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी मी मरमर केलेली आहे. लाज वाटायला पाहिजे त्यांना. इकडं दिसत नाही. 5वा 6वा दिवस तब्येत खराब होऊ लागली. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी वेळ नाही. डझनभर खाते घेऊन ठेवले नुसतं खायला. लाज ठेवा. पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही दाखवू हिशोब. आम्ही जास्त नाही पण तुम्हाला पाडू शकतो एवढी आमची संख्या आहे. लक्षात ठेवा. तुमच्या मतदारसंघात साहेब तुमचा शब्द खाली नाही पडायला पाहिजे. जसा 70 साहेबांचा पडला त्याच्यासाठी 1 वर्ष आम्हाला करावं लागलं अब्दुल 70 साहेबांमुळं. तसं तुमचं होता कामा नये ही तुम्हाला विनंती. परत आम्हाला आंदोलन करायला लावू नका. या व्यासपीठावर प्रकाशजी महाजन मनसेचे पदाधिकारी आलेले आहेत. राठोड साहेब, राठोड साहेब इकडे माझा हात, मी इकडे उपोषणाला बसलेलो आहे. मी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातला आहे. मी मोठ्या जबाबदारीने पुढचा एक गोष्ट तुम्हाला विचारतोय. मी ज्या जिल्ह्यातला रहिवासी आहे त्या जिल्ह्याला कृषी मंत्रीपद आहे. गेली 2-3 दिवस मी कृषी मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करतोय. कॉन्टॅक्ट करण्याचं कारण हे गांभीर्य आहे ज्यासाठी तुम्ही आला. मोठ्या संवेदनेनं तुम्ही ही जबाबदारी हाताळली. मी ज्यावेळेस त्यांना फोन करतोय फोन घेत नाही आहे. आणि जेव्हा माहिती घेतली तर कृषी मंत्री गेल्या 2 दिवसापासून महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ त्या ठिकाणी व्यतीत करत आहे. ही कुठली माणुसकीची गोष्ट आहे? या कृषी मंत्री 2 दिवस महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ व्यतीत करताय. आम्ही त्यांच्या खासगी आयुष्याकडे तुमचं लक्ष नाही वेधत आहे, पण राज्यात एवढा गंभीर प्रश्न आहे. दर 15 दिवसाला किती आत्महत्या होत आहे याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष वेधणं कृषी मंत्री पदाची ती व्यावहारिक नैतिक जबाबदारी आहे. पण ते न करता 2 दिवस जर महाबळेश्वरला ते आपला वेळ व्यतीत करत असतील तर त्या ठिकाणी या मंत्रिमंडळाकडून आमच्या बच्चूभाऊंची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची म्हणजेच संपूर्ण शेतकऱ्यांची चेष्टा चालवली काय? दुसरं असं आपल्या मंत्रिमंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा वचनाचा या ठिकाणी विसर पडू नये. त्या विसर न पडण्याचा हा जागर आहे. याला त्या पवित्र पद्धतीनं संबोधलं पाहिजे. आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आपण त्याची जाणीव करून द्यावी. राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटलं की त्यांना पराभवाचं शल्य आहे. माझी विनंती विखे पाटलांना एवढी आहे की पराभवाचं शल्य असतं तर निवडणूक आयोगाकडे गेले असते, अमकं केलं असतं. जसं तुम्ही सुजय दादा विखे पाटील पडले आणि त्याचा आक्रस्ताळेपणा दिल्लीपर्यंत नेला, सुप्रीम कोर्टापर्यंत नेला. हा आक्रस्ताळेपणा आमचा जर असेल तर आठवणीचा विसर पडू नये याचा आहे जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नमूद केलं होतं. मी ज्या जबाबदारीने बोलतोय राठोड साहेब, मी प्रहार सैनिक आहे, पण विधानसभेला क्रमांक 2ची मतं बच्चूभाऊंच्या नेतृत्वात मी मिळवलेली आहे. आणि ती मिळवलेली पवित्र मतं, बच्चूभाऊंच्या नावानं मिळवलेली ती पवित्र मतं हा प्रश्न विचारतोय. आणि हा माझा निरोप माणिकराव कोकाटे साहेबांना द्या, ज्यांच्या लोकसभेच्या 6 सभा बच्चूभाऊंच्या अनुपस्थितीत मी पार पाडल्या. त्यांना म्हणावं तुम्हाला बंडखोर बाकीचे म्हटले होते, पण मी बंडखोर शब्दाला बच्चूभाऊंच्या सूचनेनं पवित्र म्हटलं होतं, इतरांना हरामखोर म्हटलं होतं. त्यांना आठवण करून द्या, बंडखोर चालेल, हरामखोरी करू नका म्हणावं. 2 दिवस महाबळेश्वरला जाण्याऐवजी इथं या प्रश्नाची तड लावा. 6 दिवसापासून पोटात काही नसल्यावर काय होतं याची जाणीव जरा आमच्या बाकीच्या गोष्टी अनालिसिस करताना बघा तुम्ही. आणि बच्चूभाऊंचं वय, इतर कामाचा आवाका मी जवळून बघितलाय. 24 तास या माणसानं कामं केलीत. एका पायाला कायमची सूज आहे. आज डॉक्टर काल म्हणत होते की त्यांच्या किडनीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं नका करू राठोड साहेब. आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे 300 लोक वस्तीतल्या या पोराला महाराष्ट्राच्या लेवलला आणून ठेवणाऱ्या या माणसांना अशी दिवस नका दाखवू.
कृपया विनंती करतो. 300 लोकवस्ती आहे फक्त माझ्या गावची. त्या गावचा माणूस जर महाराष्ट्राच्या शासनाच्या व्यवस्थेशी डोळ्यात डोळे घालून बोलत असेल, बच्चू भाऊंच्या या कृपेमुळे झालंय. ही माणसं महत्वाची आहे, दुर्लक्षित माणसांसाठी फार महत्वाची आहे. पवित्र विचारानं वनवन करणाऱ्या या माणसाला असं हालाकीवर सोडू नका. शिवाय शिंदे साहेबांनाही निरोप द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांना निरोप द्या. राजकारणात तुम्ही फार हुशार असाल, पण समाजकारणातल्या दुःखामध्ये बच्चू भाऊ इतकं हुशार कोणीच नाही आहे, कोणीच नाही. त्यामुळं तुम्ही मागच्या काळात हात घेतला, बदनामी माझ्या भाऊच्या वाट्याला दिली आणि सगळं सुख तुम्ही उपभोगत आहात. राठोड साहेब, तुम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळाचा भाग आहात. इतकी सावत्र वागणूक माझ्या भाऊला देता कामा नये. हा महाराष्ट्र विसरणार नाही. कृपया विनंती करतो तुम्हाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावे या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोझर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची सरकारकडून अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान वरुड येथे एक कार्यकर्त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, तर अमरावती तहसीलदारांच्या दालनात घुसून आंदोलन करत तहसीलदारांना कोंडले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन यासह काही मागण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस आहे. मात्र सरकारकडून अद्याप तोडगा न निघाल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या तहसील कार्यालयात तहसीलदार विजय लोखंडे यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवले आहे. दुपारी प्रहारचे 15 ते 20 कार्यकर्ते दालनात घुसले व त्यांनी दालन आतमधून बंद केले. तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले, तर अंजनगाव सुरजी येथे पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्ते आंदोलन करत आहे. धाराशिवच्या उमरगा शहरात बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहाराकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या तत्काळ मान्य करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी यासह अन्य मागणीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाच्या नांदेडमधून मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील माकोकोळी येथे प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी कावीड नांदेड लातूर महामार्ग रोखून धरला होता. बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.